हक्काची, जमीन आमच्या हक्काची, झोपलेल्या सरकारचं करायचं काय? शेतकरी विरोधी असलेल्या सरकारचं करायचं काय? जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, सरकार हे शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? बैठ कर तपासणी झाली का मॅडम? तपासणी झाली सगळ्यांची? कसं आहे सगळे ऍडमिट असले रात्री रात्री ऍडमिट केलं रात्री एक केलं ना आता एक नेलं काल सकाळी रात्री एक गंभीर म्हणून सांगितलं शुगर वगैरे कसं आहे? दूध आणि इथं जाऊ आता निघाला इथं जाऊ जास्ती प्रायमरी उपचार केले लवकर आला तर काय झालं परवा तिकडे ना तिथं काय करायचं आपलं तिकडे तिकडे काय ना त्याचप्रमाणे आज 1 ऑगस्ट आहे. 1 ऑगस्ट हा दिवस आपण लोकशाही आंदोलनासाठी त्यांची जयंती म्हणून साजरी करत आहोत. परंतु दुर्दैव असं आहे की या चमड्याच्या गेंड्याच्या कासनीच्या सरकारनं हे कलेक्टर साहेबांना त्यांना काही याचं देणं घेणं नाही. जमिनी आमच्या हक्काच्या आहेत. आम्हाला इथं उपोषण करावं लागतं आहे. त्यामुळं या प्रशासनाचा आणि शासनाचा जाहीर निषेध करतो. आणि अशा प्रकारचं जर याचं वर्तन असेल तर मग आम्हालाही या ठिकाणी पुढची आक्रमकतेची दिशा या ठिकाणी आम्हाला अवलंबावी लागेल. हे आज इकडं 7 दिवसाचं उपोषण झालं तहसील कार्यालयासमोर. इथं कलेक्टर ऑफिस समोर वाटाघाटीच्या मिटिंगा झाल्या. कलेक्टर साहेब एवढ्या मगरूर कंपन्या आहेत की या म्हणतात की ते अधिकारी येत नाहीत. माझा शेतकरी तांदूळवाड्याच्या ठिकाणी DYSP 2-2 दिवस तिथं फिरतो आणि शेतकऱ्याला मारून मुटून त्याला ठाण्यामध्ये डांबून ठेवलं जातं आणि काम करून दिलं जातं. त्यामुळे अशा पोलीस प्रशासनाचा मी या ठिकाणी धिक्कार करत आहे. आणि तसे कलेक्टर साहेबांना म्हणतात की ते येत नाहीत. अरे शेतकऱ्याच्या तिथं तुम्ही जाता, त्याला उचलून आणता, त्याला डांबून ठेवता, त्यांनी लावलेल्या उसाने त्याला मारहाण करता. ही कोणती लोकशाही आहे? याच्यासाठीच काय स्वातंत्र्य सैनिकांनी या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला होता. निजामशाही परवडली, इंग्रज परवडले. हे इंग्रज
राजकारणी लोक इंग्रजाच्या धोरणाचा अवलंब करत आहेत। कंपनीच्या माध्यमातूनच या ठिकाणी आपला देश त्या ठिकाणी सोन्याचा धोर निघत होता। त्या अशा काही गद्दार लोकांमुळे आपल्याला परावलंबन स्वीकारावं लागलं, परराष्ट्रीय आक्रमण या ठिकाणी झालं आणि त्याचेच पॉलिसी यायचं होतं। इथं या ठिकाणी आंदोलन करतात, तिकडे शक्तीपीठासारखा याच्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत। त्याला मी जाहीर माझा पाठिंबा आहे। या ठिकाणी कंपन्या ज्या आहेत तारा ओढायला येत आहे, हाणमार करायला येत आहे आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर अत्याचार करायला येते। काही लोक म्हणाले तुम्ही वाचून सह्या केले नाहीत का? अरे माझा अडाणी हातनी हा शेतकरी बांधव आहे, अन्नदाता आहे। उद्याच्याला तुम्हाला पुढच्या आठवड्यात वर ऑफिसला पाठवतो, सह्या करून द्या। सह्या घेतल्या, ज्यांनी घेतल्या त्याचे अंगठे घेतले। अरे अशा प्रकारचा अन्याय तुम्ही जर करत असताल तर तुम्हाला राजकारण करण्याचा काहीही एक अधिकार नाही। अरे तुम्हाला खुर्च्या सांभाळणं होणार तर आमच्यावर ह्या अन्यायावर आज 5 दिवस झाला माझा अन्नदाता शेतकरी इथं उपोषणाला बसलेला आहे, त्याची तुम्ही काही दखल घेत नाही। आणि म्हणून या ठिकाणी सगळ्याला माहित आहे कुठं काय कंपनीचे कार्यालय आहेत, कंपनी कुठली आहे, काय आहे। ज्या वेळेस या कंपन्या आल्या साहेब त्यावेळेस कसल्याही प्रकारच्या ग्रामपंचायत मधल्या ग्राम सदस्याला त्यांनी सदस्यांना घेतलं असेल त्याचं काय थोडे बहुत चिरीमिरी देऊन, परंतु गावामध्ये कसल्याही प्रकारची ग्रामसभा घेतलेली नाही। त्या कंपनीचे फायदे काय, त्या कंपनीचे तोटे काय याची वीज तुम्हाला मिळणार आहे का? अत्यंत अशा प्रकारचे भयानक तोटे आहेत याची। काय आहे हे विंड पॉवर ते मिल आहेत, त्या मिल फिरायला लागल्या की त्या ठिकाणी गोल अशा प्रकारचे वर्तुळ तयार होत जातात आणि त्या वर्तुळामुळे आधीच आपला धाराशिव जिल्हा आवर्षण प्रवणग्रस्त आहे। कमी पाऊस पडतो, ते ढग वर जाणार, पाऊस या ठिकाणी पडायचं प्रमाण कमी होणार। महिला मंडळीला माहित आहे घरातल्या फरशा पुसल्यानंतर पंखा लावा लागतो, पंखा लावला तर 10 मिनिटात वाळते त्या आणि नाही लावला तर अर्धा तास लागतो। तशी जमिनीतली वर उडून ते काय करणार आहेत, पाण्याचा स्रोत देखील कमी करणार आहेत। त्या ठिकाणी हे आंदोलन वाशिला तहसील कार्यालयासमोर झालं आणि दुसऱ्या दिवशी रिन्यू कंपनीवाल्यानं त्याच्यातून विद्युत प्रवाह प्रवाहित केला आणि लोकांना सांगितलं की या ठिकाणी जर तुमचे जनावर मुलं बाळ जर गेली तर त्याच्यापासून जी जीवितहानी वित्तहानी जर झाली तर आम्ही कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी जबाबदार राहणार नाहोत। म्हणजे काय यांची काय गुंडशाही आहे का? काय गाव गुंडाच्या हाताशी धरून ह्याची सखोल चौकशी करण्यात यावी। याच्या पुढे मी असं म्हणेल की ह्याच्यामध्ये जे लोक आहेत, जे अधिकारी आहेत, जे पदाधिकारी आहेत, शासन आहे, ज्या मंत्र्याकडे जे खातं आहे त्याची देखील CID मार्फत चौकशी करण्यात यावी आणि आपल्या शेतकरी बांधवाला यांनी अंधारामध्ये ठेवलेला आहे। पोलीस प्रशासनाला धिक्कार करतो मी। त्या DSPने बासुरी आहे तर दाखवा या ठिकाणी येऊन आम्हाला अटक करू। शेतामध्ये जाताना तुम्ही मारता का काय? तुमचं पोलीस प्रोटेक्शन त्यांच्यासाठी काम करायलंय का? आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी काम करायलंय? याच्यामुळं यामध्ये काहीतरी कुठं डाळ में कुछ काला आहे आणि मी तर म्हणे सगळी डाळच काळी आहे। यामुळं याचा ताबडतोब चौकशी करून योग्य त्या प्रकारे रीतसर न्याय मिळेल असे याचा मोबदला देण्यात यावा, नाहीतर आम्हाला ह्या पवनचक्कीची गरज नाही। मी माझे इथं बसलेले 2-4 बांधव, माझा मुलगा, आम्ही धरणग्रस्त आहोत, देशोधडीला लागलेली माणसं आहोत आम्ही, तरी देखील माझ्या स्वतःच्या हिमतीवर मी क्लास 2 झालो। यांच्या धरणग्रस्ताच्या सर्टिफिकेटचा काही उपयोग झाला नाही, यांचा आम्हाला काही फायदा नाही। एकाच गावच्या शिवारामध्ये काम तुम्हाला जोराला दुसरीकडे विकास करा ना। त्या तळ आहे माझ्या तिथं गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी शेतीला, त्याच्यामध्ये पिलर उभा करू यांनी नेलं, पण ह्याच्यामध्ये काहीतरी आणि कुठंतरी याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे आर्थिक उलाढाल झालेली आहे। प्रचंड प्रमाणामध्ये याच्यामध्ये गावगुंड, दलाल आणि राजकारणी लोक देखील याच्यामध्ये अडकलेले आहेत। यामुळे या प्रकरणाची CID मार्फत चौकशी करण्यात यावी, अन्यथा उद्यापासून हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल। हे जे बसलेले माझे बांधव आहेत त्यांचे बाया पोरं बसलेले 15 संख्येने असेल 1,500 जमा करू। आणि आजच काय आंदोलन करताचे आमची आशा आहे आजच या ठिकाणी उपाशी आणि आईचा पुत्र आज उपोषणाला इथं बसलाय आणि जर याला मारण्याची सुपारी या अधिकाऱ्यांनी जर घेतली असेल तर या अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये घुसून आम्ही आंदोलन
राहणार नाही. आमची लेकरं बाळ उपाशी मारता, आमची शेती, आमच्या शेतीवर तुम्ही अतिक्रमण करता, आमच्या शेतीवर तुम्ही पवन चक्क्याचे प्लॅन करता आणि आमची लोक इथं उपाशी मारता का? 2 दिवस नाही 2 तासात मार्ग काढला पाहिजे. माणुसकीचा अंत बघायचा नाही. आता जर आमचा अंत बघितला तर आम्ही कलेक्टरच्या ऑफिस मधून घुसून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. मग जी होईल ती होईल. परत जे काय होईल ती प्रशासन त्याला जिम्मेदार असेल एवढंच सांगते मी. बरोबर आहे. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? आमदार जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, मागण्या आमच्या मान्य करा, नाहीतर पुढच्या खाली करा, मागण्या आमच्या मान्य करा. नाहीतर पुढच्या खाली करा. शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची. केशबाई अदानी अंबानी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, अदानी अंबानी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची. अदानी अंबानी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. दादा रस्त्यावर बसून उपोषण करताय, काय प्रकार आहे? मागच्या 5 दिवसापासून हे शेतकरी त्या कंपनीच्या अन्यायाच्या विरोधात उपोषणाला दाद मागण्यासाठी बसले. यांना कसलीही दखल प्रशासनाकडनं किंवा त्या कंपनीकडनं घेतली जात नाही. त्यामुळे त्यांना फाट्यावर मारण्याचं काम हे कंपनी, काही गावगुंड असतील, काही प्रशासनातले अधिकारी असतील, काही पोलीस अधिकारी असतील, यांना हाताशी धरून करतायत आणि त्यांच्याकडे बघायचं त्यांची कुणाची प्रशासनाची तयारी नाही. या ठिकाणी मागच्या 3 उपोषणकर्त्याची तब्येत खालावलेली आहे. साधी अँब्युलन्स सुद्धा लवकर येत नाही. त्यामुळं जाणीवपूर्वक ह्या शेतकऱ्यांना त्रास द्यायचं काम हे सरकारच्या वतीनं केलं जातंय. त्यामुळं या सगळ्या शेतकरी बांधवांनी रस्त्यावर बसण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत मीही या ठिकाणी बसतो. तुमची प्रशासनासोबत काही संवाद झालाय का? काय म्हणणं आहे? प्रशासनाकडे पवन चक्कीच्या बाबतीत ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात त्यात उपविभागीय स्तरावर एक सहनियंत्रण समिती आहे, जिल्हाधिकारी स्तरावर एक सहनियंत्रण समिती आहे. त्या समितीकडे जेव्हा शेतकरी तक्रार करतात, तहसीलदारकडे तक्रारी करतात, उपविभागाधिकाऱ्याकडे तक्रारी करतात किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करतात, त्याची सुनावणी घेणं गरजेचं असताना ते अधिकारी सुनावणी का घेत नाही? त्या सुनावणीला कंपनीचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणं आवश्यक असताना फक्त त्या ठिकाणी काही स्थानिक गुंड किंवा एजंट लोक कंपनीचे हे अधिकारी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित असतात. ते शेतकऱ्यांना दबाव आणतात आणि सुनावण्या प्रकरणं किती आली आणि प्रशासनानं ते प्रकरणं किती मार्गी लावली याची मी प्रशासनाला वारंवार लेखी माहिती मागतो. प्रशासन मला माहिती द्यायला तयार नाही. का देत नाही माहिती हाही प्रश्न माझ्यासमोर. दादा तुम्ही विधानसभेचा आवाज उचलला होता, शेतकऱ्यांना शेतात मारहाण होते, काय पुढे काय झालं? जशाप्रमाणे राजाकार होते त्या राजाकारप्रमाणे पोलिसातले काही अधिकारी कंपनीची सुपारी घेऊन काम करतायत. त्याची चौकशी झाली पाहिजे होती. याबाबत मी लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशीचे आश्वासन सरकारतर्फे दिलेले आहे. पण अद्यापर्यंत कुठलीही सुनावणी चौकशी झाल्याचं मला निष्पन्न झालेलं नाही किंवा मला माझ्या माहितीत नाही. खरं तर ह्या प्रकरणाची, ज्या शेतकऱ्यांना मारहाण झाली ह्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करणं अपेक्षित असताना अद्यापर्यंत सरकारनं घोषणा जरी केली असली फक्त की आम्ही चौकशी करू, पण प्रत्यक्षात कुठलीही चौकशी किंवा कुणावरही कारवाई सरकारनं केलेली दिसून येत नाही. जिल्ह्यातली परिस्थिती पाहता पुढची भूमिका काय असणार आहे? शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे, शेतकऱ्यांवर जो अन्याय दलालाच्या मार्फत, कंपनीच्या मार्फत, काही पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला आहे किंवा प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी केलेला आहे, त्या अन्यायाला म्हणजे त्या मागणीसाठी, दाद मागण्यासाठी जे शेतकरी बसलेत त्यांना न्याय मिळेपर्यंत मी त्यांच्यासोबत त्यांच्या लढ्यात सहभागी होणार आहे. अरे ह्या अदानी अंबानी सरकारचं करायचं काय? अदानी अंबानी सरकारचं करायचं
काय? जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. आणि गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारचं करायचं काय? गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारचं करायचं काय?